हॅलो, वेलकम टू माय चॅनल। तर आज वेट लॉसमध्ये नाश्त्याचा एक प्रकार आपण पाहणार आहोत, तो म्हणजे काळा चना, ज्याची आपल्याला उसळ बनवायची आहे। तर इथं पहा, मी काळा चना मीठ, हळद आणि थोडासा गरम मसाला टाकून 2 शिट्ट्या करून शिजवून घेतलेला आहे बघा। असं सॉफ्ट बनवून घ्यायचं आहे आपल्याला, याचीच आपल्याला उसळ बनवायची आहे। नंतर त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। आता कढईमध्ये तेल टाकून आपण त्यामध्ये फोडणी घालूयात, जेणेकरून आपला चना आहे तो मस्त टेस्टी असा बनल आणि तो खाण्यासाठी आपल्याला चविष्ट लागेल। तर पहा, आपलं तेल त्यामध्ये घातले। तेलाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे। रोजच नाश्त्याला पोहे आणि उपमा करण्यापेक्षा असे उसळी आपण ट्राय करू शकतो। आणि या हरभऱ्याची उसळ यानं आपला वेट लॉस सुद्धा होतो बघा। तर मी नंतर तुम्हाला पुढे सांगेलच तो कसा। तर पहा, आपण फोडणीची तयारी करूयात। आता प्रथम मी इथं मोहरी टाकलेली आहे बघा। मोहरी तडतडली की नंतर जिरे सुद्धा घालायचं आहे यामध्ये। जिरे आणि मोहरी याच्यामुळे फोडणी मस्त बसते बघा आणि टेस्ट लागते। आता याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे, साधारण एक छोटा कांदा। कढीपत्ता सुद्धा टाकलेला आहे बघा। टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो सॉफ्ट होऊ द्यायचा आहे त्या तेलामध्ये आपल्याला। मस्त परतून घेऊया। फोडणी सॉफ्ट झाली आपली की नंतरच त्यामध्ये आपले घरगुती मसाले टाकायचे आहेत। यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या सुद्धा ठेचून टाकलेल्या आहेत बघा, त्यामुळं मस्त अशी टेस्ट येते। आता यानंतर यामध्ये आपल्याला अगदी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे, ज्यामुळे टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो, जास्त वेळ लागत नाही। तर पहा, आपला टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे बघा। आणि यामध्ये काही नवीन नाही, आपले घरचेच घरगुती मसाले यूज करायचे आहेत आणि त्यानेच आपण चवदार असे काळा चना बनवणार आहोत। एक नाश्त्यासाठी बेस्ट असं ऑप्शन आहे हे, आणि यानं वेट लॉस सुद्धा होतो। तर पहा, आपला टोमॅटो सॉफ्ट झाला आहे बघा, दिसत आहे इथं। आता इथं मी थोडासा गरम मसाला यूज करत आहे, ज्यानं आपला चना थोडासा तिखट होईल। तर पहा, हळद सुद्धा घालू यामध्ये थोडीशी, जेणेकरून त्याला रंग सुद्धा चांगला येईल। मीठही घालायचं आहे, मिठाचं प्रमाण जरा थोडंसंच ठेवायचं आहे बघा, कारण सुरुवातीला आपण शिजवतानाच मीठ यूज केलेलं होतं। आता पाणी नितळून घेतलेला चना यामध्ये मिक्स करायचा आहे आणि ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या चण्याला सगळे मसाले लागतील आणि त्याची टेस्टसुद्धा एनहान्स होईल। तर पहा, याला जास्त शिजवत बसायची गरज नाही, कारण आपण चना ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे। असा शिजवून जर घेतला तर तो पचायलाही जड जात नाही, इझिली डायजेस्ट होतो। आणि ही वेट लॉससाठी नाश्त्याचा खूप चांगला उत्तम असा प्रकार आहे बघा। तो कशामुळं, तर जेव्हा आपण वेट लॉस करत असतो तेव्हा आपल्याला भूक कंट्रोल करायची असते, आणि हा जो काळा चना आहे तो आपण नाश्त्याला खाल्ला तर तुम्हाला मी फिक्स सांगते की तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 तास भूक अजिबात लागतच नाही। यानं एकदम पोटभरीचा प्रकार आहे बघा। वरतून मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपला काळा चना रेडी आहे बघा। आता याची टेस्ट आणखीन जास्त चांगली लागावी म्हणून आपण यामध्ये अगदी थोडासा अर्धा चमचा धनेपूड वापरणार आहोत। तर ती अगोदरही घालू शकता, पण अशी वरतून घातली तर त्याची टेस्ट मस्त लागते, म्हणून आपण वरतून थोडीशी धनेपूड यामध्ये टाकू आणि हे मिक्स करू। तर चला, आपला नाश्त्यासाठी हा चनाचा प्रकार रेडी आहे। आणि याने भूक लागत नसल्यामुळे वेट लॉसमध्येही हा खूप महत्त्वाचा आहे बघा। याचा जर नाश्ता केला तर आपल्याला दिवसभर भूकच लागत नाही, त्यामुळे हा नाश्त्याचा प्रकार खूप महत्त्वाचा आहे। तर पहा, आपला काळा चना ब्रेकफास्टसाठी रेडी आहे। मस्त वरतून लिंबू पिळून सर्व करा। आणि आपला हा रेसिपीचा प्रकार जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तर चला, मस्त खा आणि स्वस्त रहा।